नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पदे मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 16 मध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, 2026 मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण झालेले आहेत? 2026 मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण झालेले आहेत? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ज्ञानेश कुमार हे भारताचे 2026 चे मुख्य निवडणूक आयुक्त झालेले आहेत. कोण आहेत मित्रांनो? ज्ञानेश कुमार हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, ऑपरेशन दोस्त कोणत्या आपत्तीसाठी सुरू केलेले आहे? ऑपरेशन दोस्त हे कोणत्या आपत्तीसाठी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भूकंपासाठी ते सुरू केलेले अभियान आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशाने नवीन AI धोरण जारी केलेले आहे? एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशाने नवीन AI धोरण जाहीर केलेले आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, विश्व आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? बघा, विश्व आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2 एप्रिल या दिवशी विश्व आरोग्य दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, 2026 मध्ये IPL चे आयोजन कोणत्या देशात झालेले आहे? 2026 मध्ये IPL चे आयोजन हे कोणत्या देशामध्ये झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत देशामध्ये 2026 चे IPL चे आयोजन हे भारत देशामध्ये झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारताने एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशासोबत संरक्षण करार केलेला आहे? भारताने एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशासोबत संरक्षण करार केलेला आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फ्रान्स सोबत करार केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारताचा पहिला सौर मिशन कोणता आहे? बघा, भारताचा पहिला सौर मिशन कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आदित्य L1 हे काय मित्रांनो भारताचा पहिला सौर मिशन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या महामार्गावर सुरू होत आहे? बघा, म्हणजे झालेली आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, वर्ल्ड बँकचे अध्यक्ष 2026 मध्ये कोण आहेत? बघा, वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष 2026 मध्ये नेमके कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अजय बंगा. काय मित्रांनो, अजय बंगा हे काय आहेत? वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणजे 2026 चे आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारताचा नवीन वित्त आयोग कोणत्या क्रमांकाचा आहे? बघा, भारताचा नवीन वित्त आयोग हे कोणत्या क्रमांकाचा आहे? हा पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्याची खूप शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 16वा वित्त आयोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, पहिले महायुद्ध कधी सुरू झालेले आहे? बघा, पहिले महायुद्ध हे कधी सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1914 ला पहिले महायुद्ध हे सुरू झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, पहिले महायुद्ध कधी संपले? बघा, पहिले महायुद्ध हे कधी संपलेले आहे? आता विचारायला घेतले आहे. आता हे प्रश्न आहे मित्रांनो, कधी संपलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1918 ला पहिले महायुद्ध हे संपलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, 1971 चे युद्ध कोणत्या देशाची निर्मितीशी संबंधित आहे? बघा, 1971 चे युद्ध हे कोणत्या देशाच्या निर्मितीशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बांगलादेश या निर्मितीशी संबंधित आहे. म्हणजे बांगलादेशची निर्मिती झालेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, 1965 युद्ध कोणत्या दोन देशामध्ये झालेले आहे? बघा, 1965 युद्ध हे कोणत्या दोन देशामध्ये झालेले आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये 1965 मध्ये युद्ध झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
15 मित्रांनो, लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे LOC कोणत्या दोन देशामध्ये आहे बघा. लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे LOC हे कोणत्या दोन देशादरम्यान आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत आणि पाकिस्तान दरम्यान LOC ही लाईन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, कारगिल युद्ध ऑपरेशन विजय कोणत्या वर्षी झालेले आहे बघा. कारगिल युद्ध ऑपरेशन विजय हे कोणत्या वर्षी झालेले आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1999ला कारगिल युद्ध झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, आपली इथं थोडी मिस्टेक झाली आहे. पण युनोची स्थापना कधी झाली आहे बघा. युनोची स्थापना नेमकी कधी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1945ला युनोची स्थापना झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कधी झाला बघा. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कधी झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1827 साली महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, महात्मा फुले यांचा जन्म कुठे झालेला आहे. महात्मा फुले यांचा जन्म कुठे झालेला आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिवस कधी साजरा केला जातो बघा. महात्मा फुले यांचा जन्मदिवस कधी साजरा केला जातो. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 11 एप्रिल या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस आपण साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते बघा. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोविंदराव हे महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिलेली आहे. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी म्हणजे उपाधी कोणी दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जनतेने दिलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 14 एप्रिल 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, डॉक्टर आंबेडकर यांचे स्मारक म्हणजे चैत्यभूमी हे कोणत्या ठिकाणी आहे. डॉक्टर आंबेडकर यांचे स्मारक म्हणजे चैत्यभूमी हे कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या विषयामध्ये PhD केलेली आहे. डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या विषयामध्ये PhD केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी PhD केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, सम्राट अशोक कोणत्या धर्माचा अनुयायी होता बघा. सम्राट अशोक हे कोणत्या धर्माचा सम्राट अशोक हा कोणत्या धर्माचा अनुयायी होता. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बौद्ध धर्माचा ते अनुयायी होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, कौटिल्य यांचे दुसरे नाव काय होते बघा. कौटिल्य यांचे दुसरे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चाणक्य. चाणक्य काय मित्रांनो, कौटिल्य यांचे दुसरे नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले बघा. जालियनवाला बाग हत्याकांड हे कधी झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांड झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता बघा. मुघल साम्राज्याचा संस्थापक आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बाबर हा होता. मित्रांनो, मुघल साम्राज्याचा संस्थापक म्हणजे बाबर हा होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले बघा. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.